हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा 12th लेसन सिंपल मशीन त्याचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत। याच्या आधीच्या सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशन प्लस एक्सरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तसेच मॅथ्सचे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस सगळे प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक देईन, त्याच्यावरती ओपन केलेत की सगळे व्हिडिओ समोर येतील। तुम्हाला जो पाहायचा आहे तो तुम्ही पाहू शकता। तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन जेव्हा मी व्हिडिओ टाकेन त्याचे तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येतील। चला तर मग स्टार्ट करूया आपला एक्सरसाइज। पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग ॲज अ लिव्हर, अ पुली अँड अ इन्क्लाइंड प्लेन। खाली जे दिलेले आहेत त्याच्यात आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे। पहा, तुमच्या बुकमध्ये फक्त इन्क्लाइंड प्लेन, पुली आणि लिव्हर म्हटलंय, पण काही जे प्रकार दिलेले आहेत ॲक्स, नाईफ आणि निडल हे वेजेसचे प्रकार आहेत। मी तुम्हाला ते सांगितलेत, तुम्ही ते नाही लिहिलेत तरी चालेल, कारण का पुस्तकात तुम्हाला इन्क्लाइंड प्लेन, पुली आणि लिव्हर एवढंच विचारलेलं आहे। तरी पण मी तुम्हाला देताना सगळं दिलेलं आहे। बघा, इन्क्लाइंड प्लेन मध्ये स्टेअरकेस येईल आणि स्लाइड येईल, स्टेअरकेस अँड स्लाइड इन्क्लाइंड प्लेन। पुलीमध्ये तुम्हाला व्हील ऑफ फ्लॅग पोल, म्हणजे आपण जे झेंडावंदन करतो बघा फ्लॅग होस्टिंग, त्यावेळेला जे त्याला एक पुली असते त्यामुळे ते वरती सरकतं, व्हील ऑफ फ्लॅग पोल, क्रेन। आणि लिव्हर मध्ये नट कटर, सीझर आणि ओपनर। आणि वेजेस मध्ये काय येणार, ॲक्स, वेज मध्ये ॲक्स, नाईफ आणि निडल। हे तुम्हाला दिलेलं नाहीये पण तुम्ही हे लिहू शकता, कारण त्यात हे ऑप्शन्स आहेत ते वेज ह्या सिंपल मशीन मध्ये येतात। पहा, सेकंड आहे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स। पहा, फर्स्ट आहे, अ डॅश डॅश इन द सेंटर, द डॅश डॅश ऑन वन साइड अँड द डॅश डॅश इज द अदर साइड मेक द फर्स्ट ऑर्डर लिव्हर। आपण बघितलेलं आहोत, फर्स्ट ऑर्डर लिव्हरमध्ये फलक्रम हा सेंटरला असतो, लोड आणि एफर्ट हे दोन अपोजिट साइडला असतात, बरोबर। लेफ्ट लोड ऑन वन साइड, एफर्ट ऑन अदर साइड, म्हणजे फलक्रम, लोड आणि एफर्ट। फलक्रम मिडलला असतो। आता हे सेकंड ऑर्डरचं विचारलंय। सेकंड ऑर्डरमध्ये द लोड इन द सेंटर, सेकंड ऑर्डरमध्ये लोड हा सेंटरला असतो, फलक्रम वन साइड आणि एफर्ट ऑन द अदर साइड मेक लिव्हर ऑफ सेकंड ऑर्डर। लोड, फलक्रम, एफर्ट, लोड सेंटरला, फलक्रम आणि एफर्ट दोन अपोजिट साइडला, सेकंड ऑर्डर लिव्हर। थर्ड ऑर्डर लिव्हरमध्ये काय असतं, एफर्ट इन द सेंटर, द एफर्ट इन द सेंटर, द फलक्रम ऑन वन साइड अँड द लोड ऑन द अदर साइड मेक द लिव्हर ऑफ द थर्ड ऑर्डर। इफ एफर्ट सेंटर, फलक्रम आणि लोड अपोजिट साइडला। पुढे तुम्हाला विचारले, विच मशीन विल यू यूज टू फॉलोइंग वर्क, राईट देअर टाईप। खाली जे वर्क दिलेत ते करण्यासाठी कोणती मशीन यूज करा आणि त्याचा टाईप लिहा। फर्स्ट आहे, टू रिमूव्ह द लीड ऑफ अ टीन। टीनचं झाकण काढायचं आहे, डब्याचं झाकण, टीन लीड काढायचं आहे, डब्याचं झाकण काढायचं आहे, बरोबर। काय करणार, ओपनर यूज करणार, ओपनर यूज करणार आपण। ओपनर म्हणजेच काय, द लिव्हर ऑफ सेकंड ऑर्डर। दोन प्रकारने, पहिलं कोणतं मशीन आणि त्याचा टाईप, लिव्हर ऑफ सेकंड ऑर्डर। सेकंड आहे, द लिफ्ट ब्रिक टू द टॉप ऑफ टॉल बिल्डिंग। टॉल बिल्डिंगच्या वरती विटा न्यायच्या आहेत, क्रेनचा यूज करणार आपण, क्रेन, आणि क्रेन इज अ कॉम्प्लेक्स मशीन। टू कट व्हेजिटेबल, व्हेजिटेबल कटसाठी नाईफ, नाईफ काय आहे, वेज, वेज इज अ सिंपल मशीन। टू ड्रॉ अ वॉटर फ्रॉम अ वेल, तुम्हाला सांगितलेलं आहे वेलमधून वॉटर काढण्यासाठी काय यूज करतो आपण, पुली, आणि पुली हे काय आहे, सिंपल मशीन। नेक्स्ट बघूया, टू होल्ड पापड फॉर रोस्टिंग इट, पापड भाजण्यासाठी अ पेअर ऑफ टॉंग, आपण पक्कड वापरतो बघा, चिमटा, पेअर ऑफ टॉंग अँड लिव्हर ऑफ थर्ड ऑर्डर, हा लिव्हरची थर्ड ऑर्डर आहे। पुढे फोर्थ क्वेश्चन बघूया। फोर्थ मध्ये तुम्हाला आन्सर द फॉलोइंग मशीन इथे विचारलंय, व्हॉट इज मीन बाय सिंपल मशीन। याचं उत्तर मी तुम्हाला बुकमध्येच मार्क करून देणार आहे। पहा, इथे क्वेश्चन 4चा फर्स्ट आन्सर, पेज नंबर तुमचा 84 वरती या, इथे सिंपल मशीन आहेत बघा, इथे या, बघा सेकंड पॅसेजमधून फोर्थ लाईन, दे हॅव म्हटलंय ना, देच्या इथे मशीन, देच्या इथे काय म्हणणार तुम्ही, मशीन हॅव ओनली वन ऑर टू पार्ट अँड अ सिंपल अँड इझी स्ट्रक्चर, सच मशीन आर कॉल्ड सिंपल मशीन। हे झालं तुमचं आन्सर। फक्त देच्या इथे तुम्ही काय करणार, मशीन, मशीन हॅव ओनली वन ऑर टू पार्ट अँड अ सिंपल अँड इझी स्ट्रक्चर, सच मशीन आर कॉल्ड सिंपल मशीन। एक्झाम्पल, एक्झाम्पल बघा, निडल, ॲक्स, काहीही लिहा, ओपनर लिहा, पुली लिहा, काहीही लिहा, फक्त इथे निडल, ॲक्स मी तुम्हाला दिलेलं आहे। कळलं, इथून तुम्हाला बघा सेकंड वरून सेकंड पॅसेज मधलं चौथं, देच्या इथे मशीन करायचं आणि सिंपल मशीन हे एक्झाम्पल। नेक्स्ट बघूया,
व्हॉट इज मीन बाय सिम्पल मशीन झालं आन्सर आपलं. सेकंड आहे बी, मेन्शन द ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग अ मशीन. मशीन वापरण्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत पहा. फर्स्ट, मशीन आर यूज टू गेट मोर वर्क इन लेस टाइम. मशीन आर यूज टू गेट मोर वर्क इन लेस टाइम. कमी वेळात जास्त काम होतं. सेकंड, मशीन आर यूज टू रिड्यूस एफर्ट. आपला एफर्ट कमी करण्यासाठी मशीनचा उपयोग होतो. 2 पॉइंट, लेस टाइम आणि रिड्यूस्ड एफर्ट. सी आता काय आहे बघूया. क्वेश्चन सी आहे व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स मशीन. याचा आन्सर सुद्धा बुकमध्ये टिक करून घ्या. पहा पेज नंबर परत 84 वरतीच इथे कॉम्प्लेक्स मशीनच्या याच्यामध्ये व्हेरियस मशीन्स येतील बघा. लास्टचा पॅसेज, लास्ट हे सोडलं तर हा लास्ट पॅसेज आहे त्यातलं. दीज मशीन्स हॅव मेनी पार्ट्स विच कॅरी आउट मेनी प्रोसेस फॉर completing a task. For this purpose, the part are joined to one another. Therefore, these machines are called complex machine. बघा हे इथून these पासून कॉम्प्लेक्स मशीन पर्यंत टिक करून घ्या. एक्झाम्पल मिक्सर, सायकल, बायसिकल किंवा मोटर बाईक, तुम्ही काहीही लिहू शकता. इकडचे कुठचेही एक्झाम्पल लिहू शकता. पहा दीज पासून कॉम्प्लेक्स मशीन पर्यंत टिक करून घ्या व्यवस्थित, नंतर लिहून घ्या मिक्सर आणि सायकल एक्झाम्पल. डी क्वेश्चन आहे तुम्हाला व्हॉट इज लिव्हर, हाऊ इज द ऑर्डर ऑफ लिव्हर डिटरमाइन. बघा म्हणजे लिव्हर म्हणजे काय सगळ्यात पहिले बघा. लिव्हर इज अ सिम्पल मशीन मेड अप ऑफ 3 पार्ट. 3 पार्टनी बनलेली मशीन आहे. आणि कोणते 3 पार्ट हे खाली दिलेले. ऑर्डर ऑफ लिव्हर आर डिटरमाइन ऑन द पोझिशन ऑफ 3 पार्ट. ऑर्डर ऑफ लिव्हर आपण विचारलं ना की ऑर्डर ऑफ लिव्हर डिटरमाइन, हाऊ इज द ऑर्डर ऑफ लिव्हर डिटरमाइन. तर ऑर्डर ऑफ लिव्हर आर डिटरमाइन ऑन द पोझिशन ऑफ 3 पार्ट, एफर्ट, लोड अँड फल्क्रम. पहिलं लिव्हर इज अ सिम्पल मशीन मेड अप ऑफ 3 पार्ट. आणि सेकंडचा आन्सर आहे ऑर्डर ऑफ लिव्हर आर डिटरमाइन ऑन द पोझिशन ऑफ 3 पार्ट, एफर्ट, लोड अँड फल्क्रम. इथे 4th क्वेश्चन कंप्लीट झाला. नेक्स्ट तुम्हाला काय बघूया. नेक्स्ट गिव्ह रिझन आहे. गिव्ह रिझन मधलं फर्स्ट आहे ट्रॅव्हलर बॅग हॅव व्हील्स. ट्रॅव्हलर बॅगला व्हील्स असतात का. पहा फर्स्ट आहे व्हील अँड ॲक्सेल इज अ सिम्पल मशीन. हां आपण व्हील अँड ॲक्सेल बघितलेलं आहे. हे सिम्पल मशीन आहे. व्हील अँड ॲक्सेल हे सिम्पल मशीन आहे बरोबर. व्हील अँड ॲक्सेल इज अँड इथे व्हील अँड आहे चुकून झाले. व्हील अँड ॲक्सेल इज अ सिम्पल मशीन व्हेन इथला डी तिकडे दिला. व्हेन अँड ॲक्सेल स्टार्ट रोटेटिंग. जेव्हा ॲक्सेल स्टार्ट रोटेटिंग द व्हील ऑल्सो स्टार्ट रोटेटिंग. This make easier for traveler to carry heavy load. जेव्हा ॲक्सेल रोटेट व्हायला लागतो तेव्हा व्हील सुद्धा आपोआप रोटेट होतो आणि जो ट्रॅव्हलर आहे त्याला ते वजन कॅरी करण्यासाठी सोपं जातं. सो म्हणायचं इथे सो म्हणा किंवा हेन्स म्हणा ट्रॅव्हलर बॅग हॅव व्हील्स. 3 पॉइंट लिहा. सो म्हणा आणि ट्रॅव्हलर बॅग हॅव व्हील्स. सेकंड आहे मशीन हॅव टू बी मेंटेन. त्याचं क्वेश्चनचा आन्सर ह्या तुमच्या बुकमध्येच आहे. बघूया आपण. पहा पेज नंबर 89 वरती फर्स्ट पॅसेज मेंटेनन्स ऑफ मशीन. बघा इथे पार्ट ऑफ मशीन रब अगेन्स्ट वन अनदर व्हेन दे आर युज्ड. हा फर्स्ट पॉइंट वाईज केलं तर हा फर्स्ट पॉइंट करा, ह्याला तुम्ही सेकंड पॉइंट करा. पहा फर्स्ट पॉइंट पार्ट ऑफ मशीन रब अगेन्स्ट वन अनदर व्हेन दे आर युज्ड. सेकंड सॉइल डस्ट पार्ट create more friction, some part affected by the weather, rust and erode, machine get damage. एवढं लिहिलं तुम्ही पार्ट पासून डॅमेज पर्यंत लिहिलं की सो म्हणायचं आणि तुमचा क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. सो मशीन हॅव टू बी मेंटेन्ड. थर्ड आहे फिल इन द ब्लँक्स. बायसिकल इज सेड टू बी अ कॉम्प्लेक्स मशीन. बायसिकल ही कॉम्प्लेक्स मशीन का आहे पहा. मेनी पार्ट ऑफ बायसिकल सच ॲज पेडल, व्हील, ॲक्सेल, हँडल आर ॲक्च्युली सिम्पल मशीन. बायसिकलचे अनेक पार्ट हे सिम्पल मशीन आहेत. आपण काय बघितलं सिम्पल मशीनची मिळून सुद्धा कॉम्प्लेक्स मशीन बनते. बायसिकल हॅज सेकंड पॉइंट लिहायचं बायसिकल हॅज कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. सो बायसिकल इज सेड टू बी अ कॉम्प्लेक्स मशीन. इथे आपले फिल इन द ब्लँक्स कंप्लीट झालेले आहे. थर्ड तुम्हाला विचारलंय 6th क्वेश्चन आहे नेम द लिव्हर mention in the following passage. Identify the fulcrum, load, effort on each and say which type of lever. बघा इथे रवी अँड सविता सिट ऑन अ सीसॉ. सीसॉ हा लिव्हर आहे बरोबर, तो एक लिहायचा. इन अ गार्डन
इन द मीन टाईम अ गार्डनर इज ट्रिमिंग, हा नाही आहे, हा चुकून झालं आहे. ट्रिमिंग इज ट्री इन द गार्डन. ही पुट्स द लिव्स अँड अदर गार्बेज इन द व्हील बॉरो, म्हणजे व्हील गाडी असते ना ती एक लेवरचा टाईप आहे. लॅटर रवी गेट थर्स्टी अँड ही बाय लेमन शरबत. द शरबत सेलर कट द लेमन अँड स्क्वीज इट युझिंग लेमन स्क्वीजर. हे सुद्धा एक लिव्हर आहे. ही पुट स्मॉल पीस ऑफ आईस इन द ग्लास विथ द हेल्प ऑफ टॉंग सुद्धा आहे. हे मी मार्क केलेले आहेत. सीसॉ, ट्रिमर, लेमन स्क्वीजर आणि टॉंग हे टाईप आहेत, पण ते कोणते टाईप आहेत ते पाहायचेत आपण आता. फर्स्ट आहे सीसॉ, लिव्हर ऑफ फर्स्ट ऑर्डर. त्याचं पोझिशन बघा, लोड, फलक्रम, एफर्ट. व्हील बॉरो, सेकंड ऑर्डर लिव्हर, पोझिशन, फलक्रम, लोड, एफर्ट. लेमन स्क्वीजर सुद्धा सेकंड ऑर्डर लिव्हर, फलक्रम, लोड, एफर्ट. आणि टॉंग थर्ड ऑर्डर लिव्हर, फलक्रम, एफर्ट आणि लोड. पहा, सीसॉ फर्स्ट ऑर्डर, व्हील बॉरो फर्स्ट सेकंड ऑर्डर, लेमन स्क्वीजर सेकंड आणि टॉंग थर्ड ऑर्डर. पोझिशन सुद्धा दिलेली आहे. इथे आपला हा लेसनचा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला.